नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर एकदम गोल गोल अशी बुंदी बनवणार आहे मी आणि बुंदीचे लाडू पण बनवणार आहे. यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. सुरुवातीला इथं बेसन घेतलेलं आहे मी. तर या कपाने 2 कप बेसन घ्यायचे. बेसन चाळून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने दाबून घेणार आहे मी बेसन 2 कप. आता याच कपाने मी पाणी टाकणार आहे. सुरुवातीला 1 कप टाकणार आहे, नंतर थोडं थोडं करत पाणी टाकायचे आणि पीठ कालवून घ्यायचे. तर इथे मी रंग घेतलेला आहे पिवळा, पाण्यामध्ये टाकलेला आहे. आता हे पाणी या पिठामध्ये टाकायचे रंग मिक्स करून. आता पीठ हातानेच कालवून घ्यायचे. दुसरा कप मी एक भरून ठेवलेला आहे जवळ. जसं लागेल तसं टाकायचं याच्यामध्ये. गाठी न होता एकदम छान असं पीठ मळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी करत सर्व मला 2 कप पाणी इथे लागलेलंच आहे. मी थोडं थोडं करत इथे पाणी टाकत आहे. तर अजिबात गाठी झालेली नाही त्याच्यामध्ये. एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे. तर बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झाले. या कपामधलंच पाणी थोडंसं राहिलेलं आहे, ती मी थोडं थोडं करत टाकत आहे. तर आता हे पीठ पाणी आणखीन लागणार आहे मला, मी बाजूला ठेवलेलं आहे. आता हे पीठ असं झाकून ठेवायचे 20 मिनिट किंवा 1 तास ठेवलं तरी चालते. तर न खाण्याचा सोडा टाकता एकदम छान अशी बुंदी तयार होते यामुळं. आता राहिलेलं पाणी सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे. पीठ भिजत आल्यावर आणखीन छान घट्ट होण्याची शक्यता असते, यामुळं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचे. आता इथं सर्वच पाणी टाकलेलं आहे मी आणि मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे. आता मी इथं 20 मिनिट झाकून ठेवणार आहे. तर 20 मिनिटांनंतर मी आणखीन तुम्हाला पीठ दाखवत आहे. तर वरून 2 चमचे मी पाणी आणखीन टाकलं होतं. आता गॅसवर कढई ठेवायची आणि याच्यात तेल टाकायचे भरपूर. बुंदी बनवत असताना तेल भरपूर असावं लागते. आणि इथं मी थोडंसं पीठ याच्यामध्ये टाकून दाखवणार आहे. तर तेल गरम झाले का नाही बघण्यासाठी. तर अशी बुंदी टाकल्यावर वर यावं लागते, यासाठी तेल एकदम असं धूर येईपर्यंत तापून घ्यायचं आहे. आता मी बुंदी पाडून घेणार आहे. बघू शकता या पद्धतीने एकदम छान असं मनानच जाहिरातून खाली पडते. आता एकदम छान असं तळत आलेली आहे बुंदी. आता एका झाऱ्यामध्ये काढून घ्यायची. तर एकदम गोल गोल अशी बुंदी तयार झालेली आहे न सोडा टाकता. तर पीठ भिजल्यामुळे एकदम छान गोल अशी बुंदी तयार होते. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. ज्यांना जमत नाही ते पण सहज बनवतील अशा पद्धतीने बनवलेस. अशाच पद्धतीने मी सर्व बुंदी तयार करून घेणार आहे. तर दुसरा घाणा तेलाला उकळी आल्यावरच लगेच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर 1 मिनिट तेल तापू द्यायचं आणि नंतरच बुंदी पाडायला घ्यायचे. आता इथं तेलाला उकळी आलेली आहे. नंतर आणखीन याच्यामध्ये बुंदी बनवून घ्यायची. तर एकदम छान असं गोल गोल बुंदी येते, नाहीतर मग डाळीसारखी चपटी होते थंड तेलामध्ये जर टाकली तर. तर इथं बुंदी तळली का नाही ते बघण्यासाठी थोडंसं दाबून बघायचे बुंदीला. जर
असं कडक झाल्यावर बुंदी बाजूला काढून घ्यायची. कच्ची जर मऊ असेल तर कच्ची असते. आता ही एकदम छान असं तळलेली आहे, तर तुम्हाला दाखवणार आहे मी. तर अशा पद्धतीने एकदम कुडकुडीत झालेली आहे. मी बाजूला काढून घेणार आहे. बुंदी जास्त कच्ची पण काढायची नाही, त्यामुळं लाडू एकदम असे मऊ राहतात आणि जाळी बुरा किंवा जाळी येण्याची शक्यता असते. यासाठी थोडीसं कडक झालेसच काढायची. आता इथे 2 वाट्यात मी कलर टाकण्यासाठी वेगळं पीठ घेतलेलं आहे आणि चिमूट रंग टाकायचा. हिरवा आणि केशरी टाकलेला आहे मी आणि असं कालवून घ्यायचे. कलरची गाठी बनतात म्हणून मी बोटानेच अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. आणि आता तेल पण छान असं तापलेलं आहे. आता रंगीत बुंदी बनवून घेणार आहे. सुरुवातीला केशरी बनवायची. केशरीच्या ऐवजी लाल कलर बी एकदम छान दिसतोय. मला ही कलर आवडला म्हणून मी टाकलेला आहे. तुम्ही दुसरा कोणताही कलर टाकला तरी चालते, लाल किंवा गुलाबी, खाण्याचा कलर पण. आता ही पण बुंदी एकदम गोल झालेली आहे, बघू शकता. आता मी हिरवा रंगाची बुंदी बनवणार आहे. आता इथं दोन्ही पण रंगाच्या बुंद्या तयार झालेल्या आहेत. आता हे एकत्र करून घ्यायचे. तर एकदम छान असे झालेले आहे आणि फक्त 10 ते 20 मिनिटात अशा पद्धतीची बुंदी तयार होते पीठ भिजल्यानंतर. आता मी एका ताटामध्ये पेपर घेतलेले आहेत आणि याच्यावर मी बुंदी टाकलेली आहे. तेलकट अजिबात होत नाही यामुळं. पेपरला तेल लागते. तर याच कपाने मी 2 कप साखर घेतलेली आहे. गोड तुमच्या आवडीनुसार जास्त पण तुम्ही साखर टाकू शकता. आता इथे 1 कप भरून पाणी टाकलेलं आहे. ज्या कपाने साखर घेतली त्या कपानेच. आता ही सगळे पेपर मी याच्यातलं तेल सगळं आकसून घेतलेलं आहे पेपरला. तर मी बाजूला काढून घेणार आहे. तर ही अजिबात तेलकट लागत नाहीत बुंदीचे लाडू अशा पद्धतीनं पेपर टाकल्यास. तर बघू शकता ही पेपर एकदम तेलकट झालेला आहे. सर्व तेल याच्यामध्ये आलेलं आहे. आता इथं चाचणी पण चाचणी आलेली आहे. थोडंसं दूध टाकून याच्यावरची मळी काढून घ्यायची. आता इथं बघू शकता दूध टाकल्यामुळे वर असं काळपटपणा आलेला आहे. चाचणी एकदम नितळ होते दुधामुळे. आता ही चहाच्या चाळणीनं वरची मळी सगळी काढून घ्यायची. गॅस बारीक ठेवायचं कारण चाचणी पुढे जाण्याची शक्यता असते मळी काढत असताना. आणि आता लगेचच याच्यामधली मळी काढून फेकून द्यायची. अशा पद्धतीने एकदम काळीभोर असं झालेलं आहे आणि चाचणी एकदम नितळा झालेली आहे. तुम्हाला जर जास्त कडक चाचणी लवकर लाडू बांधता येत नसतील तर तुम्ही 1 तारे चाचणी घेऊन तुम्ही 1 ते 2 तास बुंदी असंच ठेवून नंतर लाडू बांधू शकता. तर मी थोडीशी कडक घेतलेली आहे. तर आणखीन थोडंसं पाण्यामध्ये ही चाचणी विरघळत आहे. आता दुसऱ्या वेळेस दाखवत आहे तुम्हाला चाचणी कशी आली. आता तुम्हाला चाचणी आलेली दाखवणार आहे. तर पाणी टाकल्यावर अजिबात विरघळत नाही आणि एक ठिकाणी गोळी तयार होते. या पद्धतीने चाचणी आलेली असावी. आता इथं चाचणी आलेली आहे. आता ही बुंदी याच्यामध्ये टाकून घ्यायची चाचणीमध्ये. आता अशा पद्धतीने चाचणी बनवल्यामुळं लगेचच लाडू बनवायला येतात 20 ते 25 मिनिटात. आणि थोडंसं कोमट पण होतंय लाडू बांधेपर्यंत. हाताला अजिबात चटके बसत नाही. आता इलायची पावडर टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकता एकदम बुंदी अशी गोल झालेली आहे. आता इथे मी तडका पॅन घेतलेला आहे. याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचे
आता तूप गॅसवर वितळत आहे तोपर्यंत आणखीन एकदा चमच्याने अशा पद्धतीने बुंदी हलवून घ्यायची. आता एकदम कडक झालेलं आहे तूप आणि काजू बदामचे काप याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि लगेचच याच्यामध्ये थोडंसं हलवून याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तूप टाकल्यामुळे एकदम खमंग असं लाडू बनतात आणि चव पण छान लागते. आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवणार आहे. एकदम छान असे लाडू वळून तयार होतात, बघू शकता. सर्व लाडू मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. तर एकदम छान आणि सहज लाडू बनतात. तुम्हाला जर थोडं मिश्रण पुढं गेल्याने वाटलं तर तुम्ही आणखी थोडीशी कडक चाचणी घेऊन याच्यामध्ये टाकू शकता किंवा एक तारी चाचणी घेऊन टाकू शकता थोडीशी. आता इथं सर्व लाडू तयार झालेले आहेत. तर एकदम छान असे लाडू तयार झालेत, महिनाभर टिकणारे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.